हरिओम. प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज काही क्षण फक्त स्वतःसाठी काढा. आरामात बसा किंवा झोपा. शरीर सैल सोडा आणि अलगद डोळे मिटा. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश सोडा. आज कुठेही पोचायचं नाही, कोणालाही काही सिद्ध करायचं नाही. आज फक्त स्वतःच्या मनाशी संवाद साधायचा आहे. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमच्या आयुष्यातील किती निर्णय खरंच तुमच्या मनाने घेतले होते आणि किती निर्णय लोक काय म्हणतील या भीतीने घेतले होते? लहानपणापासून आपण हे खूप वेळा ऐकत आलो आहोत. असं बोलू नको, लोक काय म्हणतील. असं हसू नको, लोक काय म्हणतील. हे करू नको, ते करू नको, लोक काय म्हणतील. आणि नकळत या शब्दांनी आपल्या मनाभोवती एक जणू भिंतच उभी केली. अशी भिंत जिच्या आत स्वप्न कैद झाली, इच्छा कैद झाल्या आणि कधीकधी आपण स्वतःही त्यामध्ये कैद झालो. प्रिय मित्रमैत्रिणींनो, एक क्षण मागे वळून बघा. किती गोष्टी तुम्हाला करायच्या होत्या, किती स्वप्न पाहिली होती, किती वेळा मनाने सांगितलं होतं हे कर, पण तुम्ही थांबलात. कारण तुम्हाला अपयशाची भीती नव्हती. भीती होती ती लोकांच्या मतांची. आज मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगते. कल्पना करा, तुम्ही एका सुंदर बागेत फिरत आहात. त्या बागेत गुलाब आहे, मोगरा आहे, जास्वंद आहे, सूर्यफूल आहे आणि कमळ आहे. प्रत्येक फूल हे वेगळं आहे. प्रत्येकाचा रंग हा वेगळा आहे. त्याचा सुगंधसुद्धा वेगळा आहे आणि त्यांचे सौंदर्यसुद्धा वेगळं आहे. आता कल्पना करा, जर गुलाबाने विचार केला मी मोगऱ्यासारखा सुगंधी नाही, सूर्यफुलाने विचार केला मी गुलाबासारखा सुंदर नाही, आणि कमळाने जर विचार केला की मी जास्वंदासारखा दिसत नाही, तर त्या बागेचं काय होईल? प्रत्येक फूल दुःखी होईल, कारण ते स्वतःचं सौंदर्य विसरेल आणि दुसऱ्यांसारखा बनण्याचा प्रयत्न करेल. पण निसर्ग तसं करत नाही. गुलाब फक्त फुलत राहतो, मोगरा फक्त सुगंध देत राहतो, सूर्यफूल फक्त सूर्याकडे पाहत राहतं. कोणतंच फूल दुसऱ्यांचं मत विचारत नाही, कोणतंच फूल दुसऱ्यांसारखे होण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणूनच ती बाग सुंदर दिसते. प्रिय मित्रमैत्रिणींनो, देवाने तुम्हालाही असंच बनवलं आहे. अद्वितीय, एकमेवाद्वितीय. तुमच्यासारखा दुसरा कोणी नाही. तुमचा प्रवास वेगळा, तुमची स्वप्न वेगळी, तुमची कथा वेगळी. मग स्वतःला इतरांच्या मापात का मोजायचं? लोकांच्या मतांवर स्वतःची किंमत का ठरवायची? एक सत्य लक्षात ठेवा, लोकांचं काम हे बोलण्याचंच आहे. तुम्ही यशस्वी झालात तरीसुद्धा लोक बोलणार आहेत. तुम्ही अपयशी झालात तरी पण लोक बोलणार. तुम्ही शांत राहिलात, तुम्ही स्वतःसाठी उभे राहिलात, प्रत्येक वेळेस लोक बोलणारच आहेत. म्हणून लोकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करणार का? नाही, तर स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायला शिका. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात त्या सर्व लोकांना आठवा, ज्यांच्या मतांमुळे तुम्ही स्वतःला थांबवलं, ज्यांच्या भीतीमुळे तुम्ही मागे हटलात. आता कल्पना करा, तुमच्या हातात एक मोठा फुगा आहे. त्या फुग्यात तुम्ही तुमच्या सगळ्या भीती भरत आहात. लोक काय म्हणतील, लोक हसतील, लोक टीका करतील, लोक स्वीकारणार नाहीत. आता तो फुगा आकाशात सोडून द्या, पूर्णपणे सोडून द्या आणि त्याकडे बघत अनुभवा. तुमचं मन हलकं होत आहे, तुमचा श्वास मोकळा होत आहे आणि तुम्ही मुक्त होत आहात. आता माझ्या पाठोपाठ मनात म्हणा, मी इतरांच्या मतांचा कैदी नाही.
माझं आयुष्य माझं आहे. मी माझ्या मनाचा आवाज ऐकत आहे. मी स्वतःची निवड करत आहे. मी धाडसी आहे. मी मुक्त आहे. आणि मी जसा आहे तसा पुरेसा आहे. प्रिय मित्रमैत्रिणींनो, जेव्हा आयुष्याच्या शेवटी तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा लोकांनी काय म्हटलं होतं हे तुम्हाला आठवणार नाही, पण तुम्ही तुमची स्वप्न जगलात की नाही हे मात्र नक्की आठवेल. म्हणून आज स्वतःला भेट द्या. लोकांच्या भीतीतून मुक्त होण्याची, स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्याची. एक दीर्घ श्वास घ्या. चेहऱ्यावर एक हलकंसं हसू आणा आणि मनात पुन्हा एकदा म्हणा, लोक काही बोलू देत, मी माझं आयुष्य मनापासून जगणार आहे. मी मुक्त आहे. मी स्वतःची निवड करत आहे. आणि आता जेव्हा तयार व्हाल तेव्हा अलगद दोन्ही हात एकमेकांवर रब करून डोळ्यांवर ठेवून अलगद डोळे उघडा आणि एका नव्या आत्मविश्वासाने दिवसाची सुरुवात करा. हरिओम.